हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आज आपण परत एक नवीन अँगल इकॉनॉमिक्स समोर घेऊन येतो आहे. ह्याच्या आधी बऱ्यापैकी कन्सेप्ट बघितल्या, काही करंटचे अँगल बघितले, त्यासोबत काही थोडंफार जनरल मला जे सांगा वाटलं त्याबद्दलचे व्हिडिओ बनवलेत. जे नवीन आहेत त्यांनी नक्की यूट्यूबचे आधीची व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आजचा जो काही विषय आहे तो इकॉनॉमिक्सच्याच बाबतीतला फॅक्टचा अँगल आहे. म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा घ्या किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा, ज्यांचं टार्गेट 2024 आहे, त्यांनी इकोवर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी प्रायोरिटी दिली पाहिजे. हे जेवढं खरं आहे त्याचसोबतच तुम्हाला बेसिक फॅक्च्युअल डेटा हा सुद्धा पाठांतरणं गरजेचं आहे. POQ ॲनालिसिसमधून मी कितीतरी वेळा सांगितलं लेक्चरमध्ये किंवा यूट्यूबला पण, तुम्हाला बेसिक फॅक्ट्स हे एकदमच टू द पॉईंट पाहिजे. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ जसा आपला आजचा टॉपिक घेतला आहे RBI संदर्भात, तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल मी, सो आवर्जून मी तिथं काही लिहिण्याच्या अगोदर, उत्तर सांगण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यात त्याबाबतचं उत्तर येतं आहे का, आणि जर येत नसेल त्याचा अर्थ आपण कन्फ्यूज आहोत आणि आयोगाला तिथं परफेक्ट माहीत पाहिजे. कन्सेप्ट बाबत कसं असतं माहिती आहे का, थोडेफार 2-3 अँगलने विचार करू शकतो. जसं की उदाहरणार्थ दारिद्र्य म्हणजेच काय, गरीब श्रीमंतातील दरी म्हणजेच आर्थिक विषमता म्हणजेच उत्पन्नातील असमानता, असे वेगवेगळे अँगल देता येईल एखाद्या कन्सेप्टला, राईट. पण फॅक्ट्सला मात्र तसं नाही ना. मी तुम्हाला एखादा फॅक्ट विचारला, उदाहरणार्थ समजा SBIची स्थापना, आता त्याला 1955च माहिती पाहिजे. तुम्ही 1954 नाही म्हणू शकत, 56 नाही म्हणू शकत, 53 नाही म्हणू शकत. कळतंय? सो कन्सेप्ट आणि फॅक्ट्समधला हा फरक आहे. तुम्ही थोडं जरी 19-20 असाल, कन्फ्यूज असाल, क्वेश्चन जातो, चुकतो. एक क्वेश्चन चुकला, एक मार्क चुकला, एक वर्ष गेलं, हे समीकरण लिहून ठेवायचं. ते होता कामा नये. म्हणून तर इथं आता आपण कशावर खेळतोय, फॅक्ट्सवर खेळतोय. तुमची प्रत्येक बाजू ही इकोची क्लिअर झाली पाहिजे, यासाठी ही सगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. आता आजचा जो टॉपिक आपला तो RBI. मी इथं खूप जास्त काही तुम्हाला हे करायला आलं नाही. माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा, तुमची हिडन एरिया, डार्क एरिया तुमच्या समोर आणणे आणि इनपुट्स देणं हे माझं काम आहे. RBI बाबत कन्सेप्ट ही प्रायोरिटी ठेवा. याच्यामध्ये येतं काय, मौद्रिक धोरण RBIचं, मॉनिटरी पॉलिसी, त्याच्यामध्ये येतं संख्यात्मक साधनं, गुणात्मक साधनं, CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे सगळा प्रकार येतो तो कन्सेप्टचा. ते बाजूला ठेवा जाण्यासाठी. आत्ता आपण काय करतोय, RBI संदर्भातील फॅक्ट्स, स्टॅटिक डेटा जो न बदलणार आहे. चला स्टार्ट. सांगा, RBIची स्थापना, रिकाम्या जागा भरा. हे सगळं करण्यामागे उद्देश, तुम्ही छोट्या गोष्टीला जर पर्याय मागत असेल, सर तुम्ही ऑप्शन द्या ना, आयोग ऑप्शन देतो, ही तर चूक करतोय. या बेसिक फॅक्ट्सला तुम्हाला डायरेक्टली आयोगाचा प्रश्न आला की तुम्ही उत्तराकडे गेलो पाहिजे, की त्या चारीपैकी कुठलं उत्तर हे गोल करा पुढं सारखा. ही ज्या वेळेला लेवल येईल ना, तेव्हा आपण कट ऑफच्या कितीतरी पटीने मार्क घेऊ शकतो. महाराष्ट्रात जे काही टॉपला रँकिंगला येतात ना विद्यार्थी, तिथं त्यांचे मार्क तुम्ही बघा कट ऑफच्या कितीतरी पटीने पुढं असतात. त्याचं कारण छोट्या गोष्टी ते कन्फ्यूज नसतात. आपली सुरुवात इथून आहे, RBIची स्थापना कधी, सर ऑप्शन द्या म्हणून. आता हे सगळ्यांच्या बाबतीत होतं असं नाही आहे. ज्यांचं क्लिअर कट पार्ट आहे याचा अर्थ यू आर ऑन द राईट डायरेक्शन. ज्यांचं कन्फ्युजन मी त्यांच्याबद्दल सांगतोय. स्थापना कधीची आहे, 35. इथं 34 आणि 36 आणि हे आजूबाजूलाच ऑप्शन असणार आहेत तुम्हाला आयोगाचे. नेक्स्ट, कायदा कधीचा आहे, ठीक आहे. समिती कुठली आहे, AD गोरवाला आहे, एमनरसिंह समिती आहे किंवा शिवरामन समिती आहे. आता अशा ऑप्शन आहेत जे आपल्या सगळ्याच ओळखीचे असतात, बरोबर. म्हणजे कुठलीही अशी समिती की ऑर्डर विचारली नसती, माहिती असते, वाचण्यात असती. इथं आहे यंग हिल्टन आयोग किंवा हिल्टन समिती, हे आहे RBI संदर्भातील. चला, राष्ट्रीयकरण कधी झालं RBIचं, परत ऑप्शन तुम्हाला 1946, 47, 48, 49, 50 असे काय ऑप्शन आहेत. 1949. मुख्यालय RBIचं कुठे, मुंबई. हे इथं का असं दिलं की हा एवढा बेसिक फॅक्ट तुम्हाला का माहिती पाहिजे, कारण अगोदर मुंबईला नव्हतं. मग स्थापनेच्या वेळी जेव्हा RBIची स्थापना झाली तेव्हा मुख्यालय कुठं होतं, तर कोलकाता होतं. मग ते 1927ला कुठं आलं, मुंबईला आलं आणि कंटिन्यू तिथंच आहे. बस हा एक बेसिक फॅक्ट, मुंबई आणि कोलकाता या दोघांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक फॅक्ट रिगार्डिंग RBI. 2024च्या टार्गेटमध्ये आपल्याला कुठल्याच अँगलनी तिथं कमी पडून राहणं जमणार नाही, दुर्लक्षित घटक करून राहणं जमणार नाही. तुम्ही नाही केला तर इतर कोणीतरी करणार आहे, पुढे जाणार आहे. मी हे वारंवार सांगत असतो. हे फक्त RBIचंच नाही, तुम्हाला इथून पुढे कुठलाही टॉपिक घ्या, अशा बेसिक फॅक्ट्सला एवढं क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या 34, 35, 36, 1949 असेच ऑप्शन आयोगाचे असणार आहेत RBI संदर्भातील. तुम्हाला माहिती पाहिजे राष्ट्रीयकरण म्हणलं की 1949, स्थापना 35, कायदा 34चा. ह्याच्या व्यतिरिक्त इथपर्यंत नाही आहे. आता बघा पुढे असे कितीतरी फॅक्ट्स आहेत. उदाहरणार्थ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, चला, आणि राष्ट्रीयकरण, RBIचं राष्ट्रीयकरण,
ज्यांनी ह्याची उत्तर दिले ना ते खुश झाले असतील, झालं आम्हाला पाठ बेसिक आहे, आता थोडं पुढे जातं आयोग. सांगा या दोघांची वर्ष. तुम्ही तिथं सांगितलं सर आत्ताच 1949 म्हणा. बँकिंग नियामक कायदा कधीचा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधीचं आहे? एकतर हे माहीत नाही, असे पण काही ज्यांना माहिती ते काय म्हणतं सर 1949लाच आहे, हरकत नाही. चला आता आयोगाचा पुन्हा प्रश्न आला. काही वेळा असे असतात आयोगाचे प्रश्न की खालील संस्था किंवा घटक त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा. झाली का गफलत? मला सांगा, तुम्हाला RBIचं राष्ट्रीयकरण 1950 माहिती, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट माहिती आहे, संपलं गेला, प्रश्न टॅकल करू शकत नाहीत. कारण इयर दोघांचे सारखं असेल तरी आधी कुठलं झालं आहे, आधी राष्ट्रीयकरण झालं आहे की अगोदर हा कायदा आला आहे. स्पेसिफिक फॅक्ट म्हणजे इयरकडून थोडं आयोग मंथकडे जातं आहे, हे कधी कळतं? 2-2, 3-3 वर्ष वाया गेल्यानंतर कळतं. अर्थनीतीमार्फत किंवा माझ्यामार्फत जे चाललं आहे ते तुम्हाला लक्षात येतं आहे का? कंटेंट सोबत तुम्हाला एक्झामची डिमांड काय हे पण तुम्हाला देतो मी. आणि आत्ता सुधारणा करून घ्या, वेळ आहे. कधी नाही ते आयोगाने राज्यसेवेला पण आणि कंबाईनला पण खूप जास्त वेळ दिला प्रिलिमला. ह्याच्या आधीचे मागचे काढून बघा, एवढा वेळ नसतो. चला प्रश्न आणि उत्तराकडे या. तर इथं लिहून घ्या आता हे बुक्समध्ये असा जो आहे टेबल हे एवढा दिलेला आहे. म्हणून मी इकॉनॉमिक्स गाईडचं बुक रिकमेंड ते करण्यामागचा उद्देश हाच आहे, तुम्हाला सगळे फॅक्ट्स एकत्र काढून दिलेत. पूर्ण हा बॉक्स आहे ना, हा RBIच्या फॅक्ट्स आहे. इथं तुम्हाला दिलं आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा 10 मार्च 1949ला आहे आणि RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. म्हणजे राष्ट्रीयकरण आधी झालं आहे जानेवारी 1949ला, त्याच्यानंतर मार्च 1949ला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. आता 1934च्या कायद्यात आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या कायद्यात फरक काय? 34चा कायदा जो काही केला होता RBIच्या, त्याच्याबाबत काही अधिकार मर्यादित होते, RBIला देण्यात आले नव्हते. मग 1949च्या ह्या बँकिंग नियामक कायद्याअंतर्गत RBIचे अधिकार अजून व्यापक करण्यात आले. हा मुद्दा आहे. पुढे आता अजून पण फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला इथे दिलेले आहेत. जसं की पहिले गव्हर्नर कोण, असं जर प्रश्न विचारला तर काय सांगाल? RBIचे पहिले गव्हर्नर कोण? C.D. देशमुख, राईट. आता किती जणांनी राईट हा शब्द जर वापरला असेल मनात तर तुमचं उत्तर चुकले. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणलं का मी? तर असं उत्तर C.D. देशमुख. पहिले RBIचे गव्हर्नर म्हणजे ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. कळतंय? म्हणजे फॅक्ट्सवरून सुद्धा तुमची प्रिलिम जाऊ शकते. म्हणून तर फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स हे जे प्रकार, ह्याची आपली सेपरेट नोट्स पण आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे अर्थनीतीच्या, तुम्ही जॉईन केलं असेल नक्की करा. पण ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात सुद्धा दिलेल्या आहेत तुम्हाला. त्याचं फॅक्ट्सचं कंपायलेशन वेगळं ते PDF स्वरूपात आहे. इथं सुद्धा बघा हे सगळे फॅक्च्युअल डेटा रिगार्डिंग RBI, याच्या आधीचं पण दिलं, इथं पण दिलं वेगळं. सगळं कंपायलेशन आहे. कन्सेप्ट, फॅक्ट्स, वन स्टॉप सोल्युशन, करंट, हे तुमच्या समोर आणलं. आता पहिले गव्हर्नर म्हणलं तर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ, पहिले भारतीय गव्हर्नर म्हणलं तर C.D. देशमुख. हा डिफरन्स आहे. असे N नंबर फॅक्ट आहेत. आता RBIचे कार्यालय, स्थानिक मंडळे, RBIचं प्रकाशन काय काय येतं, जे काही मंथली आहे, त्याच्यानंतर वार्षिक आहे, सगळं दिलं आहे. इथं तुमचा हा मुद्दा जो बेसिकचा आहे. असे कितीतरी फॅक्ट्स प्रत्येक टॉपिकबद्दल येतील. सगळेच करत बसलात तर सर मेन कन्सेप्ट राहिली बाजूला आणि फॅक्ट्सलाच आम्ही मागे लागू म्हणून, आणि एवढी आपल्यावरी कशी शक्य आहे? हा एक प्रॉब्लेम आहे ना. म्हणून इकॉनॉमिक्सबाबत एक मी नेहमी सांगतो, सर फॅक्ट्सचा अभ्यास कसा करायचा हे तुमचा प्रश्न असला पाहिजे. तर ॲक्च्युली कोणते कोणते फॅक्ट्स करायचे आहेत हा प्रश्न असला पाहिजे. आय रिपीट, मी काय सांगतो नीट बघा. इकॉनॉमिक्समध्ये एवढे फॅक्ट्स आहेत, तुम्ही कसा अभ्यास करायचा आणि करत बसले तर सगळे फॅक्ट्स करत बसाल. माझा स्पष्ट क्लिअर एक तुम्हाला मेसेज आहे, प्रायोरिटी ठरवा. कशा अभ्यास केला पाहिजे, ह्याच्यापेक्षा कुठला अभ्यास केला पाहिजे. फॅक्ट्स सगळं नका करू. RBIचे आत्ता जे सांगितले मेजर फॅक्ट्स प्रायोरिटीने घ्या. जसं तुम्हाला वाटलं की ह्याच्यावर माझी कमांड आली आहे, मग अजून थोडं पुढं, मग अजून थोडं पुढं जा. एकदाच करत बसलात तर एकदाच सगळं गमावून बसाल. हा इथलचा आत्ता मेसेज आहे. चला, सो याबाबत यस, हे आपलं बुक आहे. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल, तालुक्यात असाल, हे दोन्ही हे बजेटचं आहे, हे इकॉनॉमिक्स गाईड 2024साठी. टार्गेट ज्यांचं 24 आहे ना, हे वन स्टॉप सोल्युशन आहे. कन्सेप्ट पण आहे, फॅक्ट्स पण आहे, करंट पण आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट गव्हर्नमेंट स्कीम हे पण त्यात मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट बुक. आणि आपली जी बॅच आहे आत्ता 2024साठीची, राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी फक्त इको टार्गेट केलेली ही बॅच आत्ता 27 तारखेला सुरू होती. 27 डिसेंबर बुधवार. 1.5 महिना जवळपास ड्युरेशन असेल. आणि ही ऑफलाईन जे पुण्यात आहेत त्यांनी नक्की जॉईन करा. आपलं काल परवाचं सेशन झालं ऑफलाईन, त्याच्यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना डेमो मिळाला की आपण आणि आयोग या दोघातला गॅप कसा भरून काढता येईल ते आपल्या इथून पुढे कळत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. कसं वाटलं नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. ह्या अशा गोष्टी फॅक्टच्या, कन्सेप्टच्या ज्या सुधारायच्या त्या आत्ताच आहेत, पुन्हा वेळ नाही आहे. चलो भेटूया पुढच्या नवीन एका कन्सेप्टसोबत. थँक्यू सो मच.